आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। उद्या सकाळी सोमवारी तिथं वाटपाला सुरुवात होणार आहे। होय, तुम्ही आताच सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी पाहताय। 3,000 रुपये वाटप होणार आहे। 20वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा तिथं आता उद्या सकाळी सोमवारी वाटपाला 10 वाजल्यापासून पुढे सुरुवात होणार आहे। आता तिथं काल एक मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचे आता 2 हप्ते येणार आहेत एकत्रित, आणि हे कन्फर्म झालेलं आहे। होय, मी तुम्हाला सांगतो, हे कन्फर्म झालेलं आहे। एक हप्ता येणार नाही, आता डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत। पुढे महत्त्वाची 2 कारणं सांगणार आहे कशामुळे उशीर झाला आणि कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, तुमचा लाभ हा कसा सुरू करायचा आहे। हा फॉर्म तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी सुद्धा दिलेला आहे। लाडकी बहिणीचा लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म तुम्हाला भरून देणं खूप महत्त्वाचं आहे, जर तुमची केवायसी झाली नसेल तर। लक्षात घ्या, इथून पुढे आता लाडक्या बहिणींची जी काही योजना आहे ती बंद होणार आहे। लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी सांगतोय, हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म भरून द्या, व्हिडिओ थांबवा, पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीच्या पानावरती लिहून देऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करा। लक्षात घ्या, खूप महत्त्वाची बातमी आहे। पूर्वी सरसकट सर्व बहिणींना लाभ यायचा, परंतु आता असं होणार नाही। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, खुशखबर आहे। परंतु अशाच लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी पुढे मी जे सांगणार ते 3 कामं करतील, पुढे 3 कामं करतील। लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लाडक्या बहिणी पुढे 3 काम करतील अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। ई-केवायसी सुरू झालेली आहे। पुढील 4 दिवस हे वाटप सुरू राहील आणि 4 नियमांसोबत हे वाटप सुरू राहील। ह्याची सगळ्यांनी आता पुन्हा एकदा दखल घ्यायची आहे। मी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, आत्ता जो आपण बघितलेला आहे तो हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, आणि ह्या उशीर होण्याची 2 महत्त्वाची कारणं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहेत। ती मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की केवायसीची जी आकडेवारी आहे ती अजून चेक केलेली नाही। खूप कमी लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर सरकारनं 31 मार्चपर्यंत ही ई-केवायसीची मुदत वाढवली आहे। त्याचं एक मुख्य कारण आहे, कारण जोपर्यंत लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळं उशीर होत असल्याचं एक प्रमुख कारण हे त्यापैकी आहे। परंतु माझं सरकारला एक विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी केलीच नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, कारण तुम्ही जो आत्ता लाडकी बहिणींना संधी दिलेली आहे ती संधी फक्त दुरुस्तीसाठी केलेली आहे। माझ्या अजून भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांना माहीत नसावं किंवा त्यांच्याकडे तिथपर्यंत ती माहिती पोचलेली नाही। तर कृपया करून माझं सरकारला एक निवेदन आहे, एक विनंती आहे, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यास संधी द्यावी, ते पण 1 एप्रिलपर्यंत द्यावी। कारण काय होतं आहे, आता लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींचे आधार कार्ड अपडेट चालू आहेत, रेशन कार्ड अपडेट चालू आहेत, त्यामुळं प्रॉब्लेम हे होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, आपल्या लाडक्या बहिणींना एक सपोर्ट करा, सगळ्या लाडक्या बहिणींना सपोर्ट करा, मला सुद्धा सपोर्ट करा की कोणाकोणाला वाटते केवायसीची मुदत अजून वाढली पाहिजे आणि सरसकट केवायसी केली पाहिजे। तुम्ही जर आता वेबसाईटवर गेलात ताईनो, तर ही केवायसी फक्त ज्यांनी ऑलरेडी अगोदरच ई-केवायसी केली होती त्यांच्यासाठीच आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही अशा लाडक्या बहिणींना हप्ता बंद झालेला आहे। तर कृपया करून सरकारला एक विनंती आहे,
की सगळ्यांना सरसकट एकदा पुन्हा संधी तुम्ही दिली पाहिजे. आता दुसरं प्रमुख कारण सांगतो त्याच्यामागं काय आहे, तर अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर झालेला नाही. गेल्या वेळेस आपण जर बघितलं तर अजितदादा पवार होते आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी ते एक GR काढायचे ज्याच्यामध्ये ते निधी किती मंजूर झाला आहे हे प्रॉपर त्यांच्या निदर्शनाखाली सगळ्या गोष्टी व्हायच्या. आदिती तटकरे मॅडमपर्यंत त्या निधी संपूर्ण मंत्र्यांद्वारे तो पोचला जायचा. अर्थ विभागाद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे तो सुपूर्त करण्यात येत होता. परंतु यावेळेस असं होताना दिसत नाही. कामामध्ये कुठेतरी मागे पुढे होताना पाहायला मिळत आहे. अर्थ विभागाकडून हा निधी अजून मंजूर केला गेलेला नाही. त्यामुळे सरकार पैसे वाटणार कसा हा एक सुद्धा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट आहे, भरपूर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आता इथं सापडत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींनी इन्कम टॅक्ससुद्धा भरलेले आहेत असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं सरकार हे त्यांचं जे नियम आहे त्या नियमावलीप्रमाणे आता तुम्हाला या योजनेतून बाहेर काढत आहे. लक्षात घ्या, हे नियम तर अगोदरसुद्धा होते परंतु सरकारनं तसं केलं नव्हतं. सरसकट वाटप आपल्याला तिथंसुद्धा पाहायला मिळालं होतं. सरकारला विनंती आहे, आपल्या दादांना विनंती आहे, आपल्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला कायम साथ दिलेली आहे तर प्रत्येक लाडक्या बहिणींना साथ देण्याचं काम तुम्ही इथं करावं असं माझी तुमच्याकडे विनंती आहे. त्यामुळं सरसकट KYC कृपया करून आपल्या लाडक्या बहिणींना द्या. त्यांना पुन्हा एकदा सरसकट लाडक्या बहिणींना संधी तुम्ही इथं दिली पाहिजे. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी कृपया कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मला सपोर्ट करा, कारण मी पुढे तुमच्याच मागणीनुसार विनंती करत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा माहिती पोहोचली पाहिजे. काय होतं आहे, तुम्ही तुमच्यापर्यंत माहिती ठेवताय आणि आपल्या शेजारील काके असतील, काकू असतील, नंतर मावशी असेल, मामी असेल यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाहीत आणि मग त्या योजनेतून हळूहळू बाहेर पडायला जातात. आता लक्षात घ्या, मग हप्ता कधी येणार? हप्ता उद्या सकाळपासून सुद्धा म्हणजे सोमवारपासून वाटपाला सुरुवात होऊ शकते. परंतु जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर माझं एक असा अनुमान आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरणाला सुरुवात इथं होऊ शकते, कारण तोपर्यंत सरकार सगळ्या गोष्टींची तिथं पडताळणी करू शकताय आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा लाडक्या बहिणींनाच इथं हप्ता देण्याचं काम इथं सरकार करत असेल असं मला वाटतंय. परंतु असं न करता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना इथं वितरण केलं पाहिजे असं माझं एक मत आहे. तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर आपल्याकडे दर दिवशी 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे. आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात मग 1 एप्रिलपासून आम्हाला 21 रुपये मिळणार का? तर नाही लाडक्या बहिणींनो, 1 एप्रिलचा हप्तासुद्धा तुम्हाला 1500च असणार आहे, कारण ह्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींच्या जे काही लाभ आहे याच्यामध्ये कुठलाही वाढ झालेली नाही. त्यामुळे काळजी करू नका, कुणालाही 21 रुपये मिळणार नाही, ही लक्षात घ्यायचं आहे. आता लाडक्या बहिणीचा अजून एक प्रश्न होता की दादा आम्हाला गॅसचे पैसे मिळाले नाहीत. तर लक्षात घ्या, सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं सरकार गॅसमध्ये सध्या खूप तुम्हाला माहिती आहे की त्रुटी चालू आहे, त्रुटी आहेत ऑलरेडी. तर ह्या महिन्यात तरी तुम्हाला गॅसचे पैसे काही येणार नाहीत, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता, KYC झाली आहे का, तुम्हाला किती हप्ते आले आहेत, तुमचं म्हणणं काय आहे, हे सगळ्या गोष्टी तिथं सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.